पक्ष पंधरवड्यामध्ये श्राद्ध करण्याचं काय महत्त्व आहे ते आपण समजून घेऊया. आपल्या लक्षात आलं असेलच की श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार आहे. एवढंच नाही तर महालयामध्ये श्राद्धविधी करावं असं शास्त्रवचन देखील आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांचे वडील म्हणजे राजा दशरथाच्या श्राद्धविधी केल्याचा उल्लेखही रामायणामध्ये आढळून आलेला आहे. आपले आजी आजोबा किंवा आई वडील ज्या तिथीला मृत पावले असतील त्या तिथीला आपण श्राद्ध करतोच. म्हणजे समजा एखादी व्यक्ती अश्विन कृष्ण पक्षातील द्वितीयेला मृत पावली असेल तर आपण अश्विन कृष्ण पक्षातील द्वितीयेला त्या व्यक्तीसाठी श्राद्धविधी करतोच. त्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. परंतु महालयामध्ये श्राद्धविधी केल्यामुळे आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. या कालावधीमध्ये रजतमांचे यमलहरींचं प्राबल्य वाढलेलं असतं आणि या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक दिवस जरी श्राद्ध केले तरी आपले सर्व पितर या श्राद्धविधीमुळे वर्षभर तृप्त होतात. एवढंच नाही तर पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये त्यांना येण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे या कालावधीमध्ये आपण श्राद्धविधी केल्याने आपल्या पितरांनाही त्याचा लाभ होतो. या कालावधीमध्ये आपण केलेल्या श्राद्धविधीमुळे पितृऋण फेडण्यास सहाय्य होते. ते कसे तर ते आता आपण समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीवर 4 प्रकारचे ऋण असतात. देवऋण, समाजऋण, ऋषीऋण आणि पितरऋण. त्यापैकी पितरांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांचे ऋण फेडणं तर तसं आपल्याला शक्य नाही. परंतु मंत्रोपचारासकट जेव्हा आपण श्राद्धविधी करतो या मंत्रातील सूक्ष्म शक्तींमुळे आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी त्यांना शक्ती मिळते. आणि अशा प्रकारे या मंत्रोपचारासकट जेव्हा आपण हविर्भाग करतो तेव्हा पितरांना सद्गती मिळण्यास सहाय्य होते आणि अशा प्रकारे पितृऋण फेडण्यास आपल्याला मदत होते. श्राद्धविधी